दंडवत हो. मागे आपण अनंत निरूपण, निरे निरूपण आणि अपधर्म पाहिला. अपधर्म म्हणजे आणीबाणीच्या वेळेला आचरायचा कायदा. आज आता परसनायिका चांदवा ब्रह्मकथन. चांदव्याचा दृष्टांत सर्वज्ञ परसनायिकाला सांगतात. मग अशाच एका दिवशी महालक्ष्मीच्या देवळा सर्वज्ञांचं विहरण आहे. सवई बाईसा भट्ट परसनाईक हे मुख्य करून समस्त असते. हा सर्व परिवार आता सोबत आहे. चौकी सर्वज्ञ उभे ठेले त्या लक्ष्मीच्या देवळाच्या चौकामध्ये. आज ते स्थान आहे बघा तिथे. तर कवनी एकी चौकी चांदवा केला होता. त्या देवतेला लक्ष्मीला चांदवा बांधलेला आहे. त्या चांदव्याला सेन माती लादी हरताळू अनघी वर्त ऐशाची फळे केली होती. त्याला कलर देऊन शेणामातीला त्याची लादी बनवून त्याला वेगवेगळं आकार देऊन फळांचा तो चांदवा, ती फळं त्या लक्ष्मीच्या इथं चांदव्याच्या रूपाने अर्पण केलेली आहेत. असं 9 दिवस आहे की नाही. आणि मग गोसावी भीतरी अवलोकिले तो श्रीमुगटी चांदवा लागला. आंब्यासारखी आंबे, केळासारखी केळे, नारळासारखी नारळे, बोरासारखी बोरे, जांभळासारखी जांभळे. त्या ह्याच्यामध्ये दिसलं ते स्वामींच्या श्रीमुगटाला तो चांदवा लागला. म्हणजे त्यावेळेची बोरं, जांभळं, केळं, नारळ आणि आंबा आहे की नाही, एवढी फळं आहेत. आणि अनेकी फळं ऐशी फळे केले असती. जो जयाचा वर्ण तो तैसाची सारीला असे. त्या फळांना आता प्लॅस्टिकचे निघालेत ना मस्त तसे. आणि भीतरी सेन माती आहे ती परी वानवतेचे नि ठकारे सजविता आणली असे. त्याला असं आकार दिलेला आहे, वान केलेला आहे. सजीव दिसतात ते. ही वेगळ्याची बाहुली आहे, ही सजीवच दिसत असते. ती वर कातळ्याला कलर लावलेला असतो, मध्ये काय असतं, शेण माती. आता इथं सर्वज्ञांची खूप मोठी व्यापक दृष्टी ते दृष्टांतात पाहायला मिळेल तुम्हाला. जो दयाचा वर्ण आहे तो तसा आहे, सजीवता आहे. आणि मग सर्वज्ञ ते सारिखे अवलोकनी म्हणतात परशिया. हे घ्या गा तुमची ब्रह्मे. परस नायकाला सर्वज्ञ म्हणतात हे तुमचं ब्रह्म आहे. आता यावेळेला परसनायक म्हणजे आपणच अनंत सृष्टीमध्ये आहोत. आणि आपले ते ब्रह्म हे अशी आपण वेगवेगळ्या ठिकाणांची पूजा केली, ती फळं आपल्याला मिळाली, ती भोगून आपण इथे आलो दारपुढे. ती तुमची ब्रह्म त्या पदाला जाऊन आलो आपण. जी जी म्हणाले बाईशी पुसले ते कैसे बाबा. आता बाईसांचा मोठा प्रश्न आहे की परसनायकाचं ब्रह्म पण कसं भट्टी पोसिले ते कैसे जी. भटवासांनाही विचारतात, भटवासी विचारतात. मला वाटतं आता हा निरोपणाचा पहिला प्रसंग आहे भटवासांना, है ना. ब्रह्मविद्या निरोपण केलं याच्या अगोदर? तिथे सिन्नरला वरदान दिले की इथून तुम्हा आता स्थित्यांतर. केश लेशमा झाडू गेला होता,
त्याच्या खाड गेल्या आड न मोडे म्हणाले. सर्वज्ञांनी तिथे झाडपूस केली, थांबले सर्वज्ञ. या म्हणाले आता निघा. त्यानंतर आता ही कुठली भेट आहे आता आचार्यांची? किती भेट आहे? दुसरी. ही दुसऱ्या भेटीत आता हे पहिलं निरूपण आहे सर्वज्ञांचं. भटवासांचा पहिला प्रश्न आहे. म्हणाले हे आमची ब्रह्म कशी सांगा म्हणाले. आता सर्वज्ञ निरूपणच करतायत त्यांना. कहून एक क्षुधार्थी देवळाशी. भटवासांच्या बद्दल जर लेखमाला सुरू केली तर असं गोंधळच आहे का नाही. भटवासांना पहिलं सूत्र कोणतं सांगितलं, पहिला दृष्टांत कोणता सांगितला, भटवासांची पहिली दुसरी तिसरी भेट कशी झाली हे का नाही, त्या भेटीत काय ज्ञान केलं, काय बदल केला, आणि 6व्या भेटीला अनुसरणाला कसं योग्य केलं हे तर आठवलं कुण्या साधूनी. तो मोठा गोंधळच आहे का नाही. गोंधळच होईल की नाही. नेमकं काय बा भटवासांचं चरित्र. तुम्ही पुराणी पडी झाली या वचनाचा आधार घेऊन जर आपण आठवायला सुरुवात केली आणि त्या भाषेमध्ये या, अगोदर ही भाषा, मग आपली भाषा, मग आपल्या भावना, आणि मग स्वामी आणि भट्टवास. किती दिवस लागतील बरं भट्टवासांना आठवायला? एकच व्यक्तिरेखा आठवायची आहे की नाही. त्या साधूला टाइमच नाही आहे की नाही. 1 महिना तर लागेल भट्टवासांना आठवायला, 2 दिवस लागतील आहे की नाही. कंटिन्यू भट्टवास व्हायचा आपण आणि स्वामी. आणि मग स्वामी उत्तरापंथी गेले. मग तो स्मृतीस्थळातला काळ, भट्टवासांनी केलेलं सगळं अध्ययन, अध्यापन, स्मरण, चिंतन, अशी डॉक्युमेंटरी भट्टवासाची काढायला काही हरकत नाही का नाही. स्वामींची नाही काढली तरी चालेल, पण भट्टवासांची काढायची स्वामींच्या सोबत. किती दिवस चालेल ती, असा एक संकल्प झाला पाहिजे. भट्टवासाला स्वामी म्हणतात कहून एक क्षुधार्थी देवळाशी. भूक लागलेला, आता तो भूक लागलेला भिकारी देवळाजवळ काय येतो, तिथे हे खायला भेटतात ना. मंदिरात लोक येतात, मग टाकतात, देतात चपाती भाजी, काय फळं बिळ, उपास असला तर. भिकारी आहे की नाही, क्षुधार्थी. म्हणतात तव चांदवा आंब्यासारखी आंबे देखे, केळासारखी केळे देखे. त्याला लागलेली आहे भूक. आणि नारळासारखी नारळे, जांभळासारखी जांभळे, ती तोडून खाऊ बैसे. त्या मंदिरात कोणीच नाही, बघतो तो इकडं तिकडं, आणि मग तो तोडतो खातो. तेने सेनिया मातिया तोंड भरे, सेनानी. सर्वज्ञ म्हणतात ऐशी गा इंद्रादिका ब्रह्मादिका देवतेंची फळे, मूर्ते आणि च्युतिमंते आणि निरयदायके, ऐशी गा परश्याची भ्रमे. सर्वज्ञ डायरेक्ट आता हे बरंच निरूपण करत करत इंद्रादिकांची फळं, ब्रह्मादिकांची फळं ही कशी मूर्ते असतात, च्युतिमंत असतात आणि निरयदायक असतात, नरकाला घालणार. आता हे सगळं पुराणाचं साहित्य स्वामींनी ते पटकन सांगून टाकलं 2 ओळीमध्ये. सगळ्या पुराणामध्ये आहेच लिहिलेलं आहे. मूर्ते च्युतिमंते कुठं वचन आहे बरं स्वामींचं, आठवतंय का बघा बरं 2 मिनिटं. एक मूर्त शब्द आहे सूत्रात आणि एक च्युतिमंते. बघ पुन्हा सांगा मग उद्या. हा एक अभ्यास आहे बा तुम्हाला. यावर सर्वज्ञांनी बरंच निरूपण केलं तिथे.
आता इथे सांगता येणार नाही तुम्हाला, पूर्ण वेळ जाईल त्याच्यात. जांभूळ स्थानी काय, नारळ स्थानी काय, केळ स्थानी काय, बोर स्थानी काय, आहे की नाही, असं दृष्टांतामध्ये भरपूर निरूपण आहे. मग कोणचं फळ कोण्या देवतेच्या साधनेने होतं, इंद्राचं फळ, ब्रह्माचं फळ, त्याची साधना सांगितलेली आहे वेद पुराण उपनिषदामध्ये. ते सगळं निरूपण सर्वज्ञानी भट्टवासांना आता केलेलं आहे. भट्टवास अगोदरच त्यांना 18 पुराण सगळं माहितीच आहे. भट्टवास काय असे असं नाही आहे, ते त्यांना अगोदर सगळंच माहीत आहे. आता स्वामींनी फक्त त्यांच्या कॉम्प्युटरला प्रोग्राम फिट केला, सांगितलं परशाला, पण भट्टवासांना बी सांगितले बरं. चांदव्याचा दृष्टांत परस ऐकायला आला आहे की नाही, पण तिथं भट्टवास पण आहेत ना ऐकायला. आबाई साहेब दार उघडा होते, इथे पुरीला हे करताना हे पडल बरं का, तिला तिकडं जाऊन झोपतो, तिकडं जाऊन झोप जा. या निरूपणानंतर सर्वज्ञाता दुसरा एक दृष्टांत सांगतात. आता हे सगळ्या दृष्टांताचं एवढं कठीण आहे आणि ते वटवास ऐकतायत. ते वटवासांची तयारी दिसते आता स्वामींकडून. स्वामी म्हणाले, कोणीही दुधाचे गुण विशेष अनुमोदित होते. दुधाचं गुण तेच जात्यंध आला होता, जातीने आंधळा आहे. त्याने पुसले हांगा दूध ते कैसे, तो जातीनेच आंधळा आहे. आंधळा जातीने कोण असतं? अज्ञान असतं. अज्ञानात मिक्सिंग झालं ज्ञानाचं की ते अन्यथा ज्ञान होतं. अन्यथा ज्ञानातून काय निर्मिती होते? कसं आहे सूत्र ते? अच्युतातून, अच्युताच्या आज्ञाने जन्मलेची स्वर्ग नरक करणे मोक्षाची. अच्युताच्या आज्ञाने जन्मले जे, अज्ञानी जन्मले जे अन्यथा ज्ञान, ते सूत्र कळायला अवघडच आहे की नाही. तर ते असा तो जाथ्यांध त्याला म्हणतात की ज्याचं अच्युताचं त्याला अज्ञान आहे. आता तो आता तिथं आलाय. कुठं आलाय तो? बहिर नाही आहे, ते आंधळ आहे. त्याच्यामध्ये बरीच मोठी अशी साहित्यिक कलाकृती आहे त्याच्यामध्ये. ते कसलं आहे? ते बहिर आहे. कांदळ आहे, ते आंधळ आहे, बहिर नाही. ते ऐकायला येते त्याला. आणि त्याला मग ऐकलं हळूच कोपऱ्यात बसून कष्ट तोंड करून. त्याला म्हणाले, माझे अरे हे दूध सांगायला लागलाय, म्हणाले दूध सांगतंय मला. मग तो विचारतो, म्हणे दूध कसं? आता हे सगळं 18 पुराण वेद उपनिषद शास्त्रांची भानगड सर्वज्ञानी एका दृष्टांतात सगळ्यांचा घोषवाक्य सांगितलेलं आहे. म्हणजे दूध कसं आहे? ते म्हणजे दूध पांढरं आहे. पांढरं ते कसं आहे? आता बघा, तो ते आंधळ आहे, सांगणाऱ्याला डोळे आहेत. त्यामुळे पांढरं ते भळ्यासारखं आहे, बगळ्यासारखं आहे. म्हणजे बळे ते कैसे? म्हणाले बळे ते रुमण्यासारखे. आता बघा, बगळ्याचा आकार समजावून सांगितलं. प्रश्न काय होता? ब्रह्म कसा आहे, दूध कसं आहे? खलविदम आहे ना, ते सगळं पांढरंच आहे. म्हणजे दूध ते पांढरं, तर पांढरं सांगायला त्याने काय बळ घेतलं? बगळा. तसं बगळाच कसा आहे? हे अच्युताच्या ज्ञाने जन्मले जे अन्यथा ज्ञान सांगायचे. दूध गेला बगळ्याकडून गेला, आता खुटी रुमण्याकडे घेतो तो. बळे ते रुमण्यासारखे. आंधळे मोठे विचित्रच आहे. त्यामुळे रुमणं ते कसं आहे? भक्ती संप्रदायामध्ये धार्मिक क्षेत्रामध्ये हा दृष्टांत खूप मोठ्या प्रमाणात चालू राहायचा सगळीकडेच. आपल्या हिंदू सांगणाऱ्याने वेगळंच सांगितलंय. आता हे रुमणं आलंय. आता रुमणं ते कैसे? आंधळ विचारतं.
आंधळ दळतं कुत्र फिट खातं आहे ना, हे असंच आहे. मला रुग्ण ते कसे. मग त्या निरूपण करणाऱ्या विद्वान माणसाने, तोही विद्वानच आहे, हात वाकडा करून दाखवला त्याने असा. मला रुग्ण माहित नाही तुला, मूर्ख कुठला. मला रुग्ण असा असतं भाऊ, हे बघ असं. बर म्हणाले गुरुजी, मला ज्ञान झालं आता, सगळं कळालं म्हणाले, मला ब्रह्म कळालं, दूध कळालं, बगळा कळाला. त्यानं रुग्ण घेतलं. तसं संपूर्ण आपल्या साहित्यामध्ये गेले ईश्वराचं वर्णन करायला, गेले ईश्वर प्राप्तीचं वर्णन करायला सुरुवात केली आणि हे रुग्णे हातात दिले सगळ्यांच्या. पुढं सर्वज्ञ सांगतात, स्वामींची किती बारीक दृष्टी आहे. हा दृष्टांत जरी एक कळाला, सगळं अध्यात्म कळून जातं. एक दृष्टांत, एक वचन, एक सूत्र. जास्त अभ्यासाची गरजच नाही स्वामींच्या साहित्यात. फक्त त्याला तुम्हाला दृष्टी द्यावी लागेल, आहे की नाही. आता बघा तो कसा करतो. तुम्हाला अरे वा वा, मला तर कळालं. मग गेला लगेच साधना करायला, दूध प्यायला गेला तो आता. आणि मग रुमना कोठा देखील. एक दिवस कोठ्यात झोपला होता आणि कोठ्यात रुमणं त्यानं, अरे रुमणं तर असं तर नाही आहे. मग अंगणी पाहिलं, मला हे तर रुमणंच आहे की. म्हणजे अरे पुढच्या घरात पाहिला, ते तर रुमणंच आहे म्हणाले. हात लावून बघितलं. असे तुला मिश्किल दृष्टांत आहे हा. मग म्हणाले हात वाकडा करून पाहिला स्वतःच. म्हणाले माझ्या गुरूंनी मला हेच सांगितलं होतं ना. म्हणजे हो असंच आहे ना, ते प्रॅक्टिकल करून पाहिलं त्याने. म्हणजे माझा हात असा होता. बरं म्हणाले, मग हे असंच आहे, मग असंच आहे म्हणाले. हे गुरुवाक्य प्रमाण. बाबांनी सांगितलं की नाचायचं. आता सगळी जगात तेच चाललंय सध्या. मग दूध ते हे, तो आता बघा त्याची मजल कुठे गेली. हे दूध आहे आणि पिऊ लागला. हिरड्या फुटती, रगत निघे. अरे हे काय करता अशी. तो म्हणतो, हे काय करतो भाऊ तू. मला ना दूध पित आहे. तू घराचा मालक असेल. घराचा मालक कोण असतो. परमेश्वर. ज्याचा ज्याचा वेगवेगळा. समजा जो कुठलं रुग्ण कोणा कोट्यात प्यायलाय, कोण प्यायलाय, रुग्ण कुठं आहे, भारतभूमीमध्ये कसं गाडलंय, त्याला तिथं म्हशी पाहिजेत ना. मग रुग्ण गाड्याचं अगोदर गाय बी लागली. असं अनेक ह्या दृष्टांतामध्ये अशी खूप मोठी मजा आहे. आणि मग तो घर मालक म्हणतो, अरे तुझं रगत निघाला ना रे भाऊ. तो म्हणतो, मी दूध पिता हो, तुम्ही चुप राहा. तो म्हणतो, अरे सांडी सांडी, हे रुमणे हिरड्या फुटती. तो म्हणतो, तुम्ही शांत राहा. माझे बापे सांगितले, माझ्या गुरूंनी सांगितले. म्हणाले, मी आता कीर्तन प्रवचन तर ऐकून आलाय. दुःख होई परी न संडी. तिथं ते बसलेले आहेत सगळे, आहे का नाही, त्यांना दुःख देणाऱ्या दादोसांसारखे गुरु दुःख देत असतात. भटवासांना आता ती श्रद्धा हलवायची आहे भटवासांची. पण ती अशी आतून, भटवासांना काय कळालं असेल तर चिंतनच केलं असेल याच्यावर. दुःख होय पर्ण सांडी. शेवटी तेच झालं ना. अभयसाला मादायसाला उमायसाला, आहे की नाही. गेली वाराणसी. म्हणजे हे दादोसांनी केलं. मला एवढं दुःखावर पडा झाली म्हणाले मी. भटवासांचं तसंच झालं पुढे. हे ज्ञान सर्वज्ञाने इथं केलं. मग निरोपण अवसान झालं आणि मग गोसावी गुंफेशी विजय केले. अशा प्रकारे पहिले 2 दृष्टांत भटवासांना सांगितले, परसनायकाला समोर करून. याच्यामध्ये सगळं साहित्य ब्रह्मविद्या आपले न्यायतेपणे आता अभ्यासापुढे. अन्य वस्त्र प्रक्षाळी चांगले वटा आज्ञा स्वरूप कथन.
हे लगेच माईंभट्ट लीळेचा स्वरूप बदलतात. लीळा चरित्रामध्ये वेगवेगळे भाव आहेत. कोणते भाव आहेत लीळा चरित्रामध्ये? सर्वज्ञांच्या लीळा माईंभट्टाने वेगवेगळ्या भावाने सांगितलं. भाव समजते का तुम्हाला? स्वामींचा भाव आहे तो. हेतू वेगळा, भाव असतो सर्वज्ञांचा. हे एक असे चिंतन नाही झालं आपल्या चरित्रामध्ये. मातृभाव, सख्यभाव, मित्रभाव आहे की नाही चरित्रामध्ये दिसतं स्वामींच्या. पुत्रभाव, सगळे भाव असे दिसतात माईंभट्टांच्या लेखणीतून साकारलेले. ह्याचा कोणता भाव आहे? बाबा सु बाळभाव आहे चरित्रामध्ये. हे वेगळं स्मरण आहे. हे तुम्हाला पण माहीत नाही, आणखी म्हणजे विषय चिंतन गेलेला नाही. हा मला त्या आज आलं कुठून तरी आठवलं की असे वेगवेगळे भाव असतात त्याच्यामध्ये दिसतात इथं चरित्रामध्ये. त्या दारपुढं लोटात आवाज यायला आहे. डांगरेश्वरचा कोणता भाव आहे स्वामींचा पाहण्यात? आप्तभाव. असे वेगवेगळे भाव चरित्रामध्ये स्वामींच्या नजरेत दिसतात. मी स्मरण करताना त्याच्याशी काही संबंध नाही अध्यात्मात सध्या तर राहिलेला शिल्लक, बरं का. कोणाशी काही मतलब नाही ह्याचा. स्थान झालं, विडा ठेवला, 5 गाठी केल्या, दंडवत केला, संपला कार्यक्रम, संपला. असं सोपा झाला धर्म आपला. ह्याला तुम्हाला स्वतःला अर्पण करावं लागेल ना, चिंतन करायला आहे. मग स्वामींची वाङ्मयीन मूर्ती आहे. मग वाङ्मयात कसले भाव असतात? असे वेगवेगळे भाव आहेत साहित्यामध्ये या लीळा चरित्रात. म्हणून एक वचन आहे, त्या वचनाला माईंभट्टाने असं गुंफन केलं आहे पूर्ण चरित्रामध्ये. कोणतं वचन आहे? एकच वचन स्वामींचं त्यांनी पूर्ण लीळा चरित्रात गुंफन केले. कोणतं आहे सांगा? पुढे येणारे आपण आहेत त्यांना माहीत आहे, माईंभट्टांना, भटवासांना माहीत आहे ही अवलाद आमची पुढे येणार आहे अशी बेकार. मग कमीत कमी त्यांनी भावस्मरण तरी करावं. कोणतं वचन आहे? ऐकली श्रीमूर्ती, देखिली ती आणि ऐकली ती भावना स्मरण. बरोबर आहे. आणि मग भावनेशिवाय तुम्ही राहू शकत नाही. साधू असा नाही तर ग्रस्त आहे. त्या भावना कुठंतरी तुम्हाला व्यक्त कराव्या लागतात. कुठं कधी व्यक्त करण्यापेक्षा स्वामींच्या जवळ व्यक्त केलेल्या बरे. भार्तुभाव असे लय भाव आहे चरित्रामध्ये वेगवेगळे. आता हा कुठला भाव आहे? एकदम तत्वभाव झाला, शिष्यभाव संपला की आता लगेच स्वामींकडे तो आहेच बच्चू. हा बच्चू मोठा प्रेमपात्र आहे. हा बंधुभाव आहे, भगिनी भाव. असे लय भाव चरित्रामध्ये. तुम्ही त्या साहित्याचा अभ्यास केल्यावर मग तुम्हाला इथं दिसेल की कोणत्या वेळेत कोणता भाव, ह्या वेळेत कोणता भाव आहे, स्वामींच्या नजरेत कोणता भाव आहे. शब्दांनाही भाव असतो. आता मी बोलतोय तुम्हाला कळतं की नाही? अवघडच आहे ते. असं कठीण काम आहे ते सगळं, आणि सोपं आहे. कारुण्यभाव, करुणाभाव, रुद्रभाव हे दिसतात स्वामींच्या नजरेमध्ये. विनोदाचा एक भाव असतो स्वामींचा, मिश्किल विनोद करतात. असं चरित्रामध्ये ही वाङ्मयीन मूर्ती वेगवेगळ्या भावानं आठवायची असते. ज्याला आठवायची त्याने आठवाय बाबा. पण अशी काही गरज नाही भासत सध्याच्या काळामध्ये. डोकं टेकवलं, कार्यक्रम आटपला, कठीण काळ झालेला आहे. पण जो अर्थवंत आहे त्याने हे आठवावं, आहे की नाही?
ते चांगदेव भट्टाला आठवावं. त्याने मला इकडे म्हणजे जातो मी धोत्र धुवून येतो. गेले धोत्र धुवायला. ते धोत्र धुतले, घड्या करीत होते, तो चाटे धोत्रे धुवाले. ह्या काय भाग्य जोडले आहे ना काय माहिती आहे चांगदेवानं. धोत्र धुतोय स्वामींच्या, आहे का नाही? तिकडे लहान ही सेवाच आहे बिचाऱ्याकडे. किती प्रेम आहे. धोत्र धुवायला गेलं ते. तिथं ते धोत्र धुतले, वाळव घातले, घडी करत होते. तेवढ्यामध्ये चाटे आले, शिक्षक मंडळी किंवा काय चाटे ते मुलं शिकायला असलेले पोरं. म्हणजे अरे याशीशी चांगदेवरावाची आण घाला आणि हे आमचे धोत्र धुते. मुलांमध्ये एक आयडिया लई भारी असते. त्यामध्ये अरे हे चांगदेवरावाचा शिष्य मिळाले, त्यांची आण घाला ना, आपले धोत्र धुवून घ्या. इतुलेनी त्या पोरांनी त्याला गाठलं. मग सर्वांनी मग एक चाटा आला. ते म्हणतात की चांगदेवराव गोसाव्यांची आण जरी हे धोत्र धुहाना. चांगदेव म्हणजे भाव नाही काय, आता हा वेगळा भाव आहे. स्वामींच्या बद्दल त्याचा भाव वेगळा, त्यांचा भाव वेगळा, अशा वेगवेगळ्या रूपांना लीळा अशा आठवायच्या असतात. त्यानं धुवून दिलं. तो अनेकी तोही तैसाची म्हणे, तयाची धुते. ऐशी अवघ्या चाट्याची धोत्रे धुतली. दोन्ही पहार झाले, भागले, भुकेले. मग वाढ वेळा आले. सर्वज्ञांचं चिंतन चालू आहे. म्हणाले अरे हा पोरग गेले, आलं कसं नाही? मग आला. बटिका उशीर कागा लावला. स्वामींना माहीत आहे. जी म्हणाले त्याने अवघे सांगितलं. सर्वज्ञ म्हणतात तुम्ही येत यावे की, तुम्हा धोत्रे धुवावया काही कारण, तुम्ही तया ते येत घेऊन यावे की. आता हे जे आपण धोत्र आणून जन्मात धुतले ना, हे असे सगळ्यांचे धुत बसले आपण. बाळूते खाचाखाच धुतले. आता अध्यात्म तुम्हाला बोलता येत नाही, याच्यामध्ये अध्यात्म आहे बरं. सर्वज्ञ म्हणता अरे तू मूर्ख आहेस का, तुला धोत्र धुवायचं काय कारण आहे? मग धोत्र धुतातच ना, देवाची आण घालायची आणि धुवायचे धोत्र. सगळीकडे तेच चालू आहे आता कुठं ना. म्हणतात तुम्ही त्यात येत घेऊन यावे की. तो म्हणतात जी जी ते मला आण घालत होते, शपथ घालायच्या तुमच्या नावाची. सर्वज्ञ म्हणतात इथीचे आणे हे समर्थ की. आमच्या शक्तीपेक्षा हे समर्थ की. हे वचन आहे का नाही सूत्रपाठात. मग तुम्हाला जर धर्मरक्षण करायचं आहे, बौद्ध रक्षण करायचं, तर असं भ्रमित झालं नाही पाहिजे. स्वामींचं नाव घेऊन जर तुम्हाला कोणी काय मागितला कुठला संकल्प, तर तुमच्याकडून कोणी काय करून घेतलं तर आता या काळामध्ये मला हे निरूपण करता येणार नाही तुम्हाला. मन दुखल्या जातं स्पष्ट बोलण्या. इथीचे आणि म्हणतात हे समर्थ की. ईश्वर स्वरूप समर्थ असतं त्यावेळेला. खूप गंभीर वचन आहे हे. यावर गोसावी आज्ञा परिपाळाचे एक प्रह निरूपण केले. म्हणलं तुम्हाला मी, ह्याच्यावर बोलता येणार नाही मला. पण आज्ञा परिपालन करत असताना स्वामींचं वचन आहे म्हणजे आज्ञाच आहे आपल्याला, पण त्या आज्ञेपेक्षाही कधी कधी हे समर्थ असतात स्वामी. कसं, कुठे, केव्हा, कुणाला, हा सगळा मोठा चिंतनाचा भाग आहे. हे इति गुह्ये तमम शास्त्र, हे गुह्य आहे स्वामींचं शास्त्र. इथीचे आणे हे समर्थ की. उदाहरण द्यायचं असेल तर त्याचा विशेष होता बघा त्या बाईजवळ, एक ना दाड्याचा. ते आले टगे पोरं, तिनं बघितलं, स्वामींना विचारलं हाय का सहाय्य करतात का? दिली उडी. इथीचे आणे हे समर्थ की. म्हणजे कशी हिंसा पाप, आत्मघात अशी. तिला पाठ नाही का वचन? कोण आहे ती? नाथ नागायचं आहे ना. कोण आहे? वाचा सुंदर बोल. तिला पाठ नाही सूत्रपाठ. अंगाला चिंचबरंटा लावणारी बाई आहे. कापूनच टाकलेलं असतं ते.
माहीत नाही पाठ तिला सूत्र, पण तिनं सांगितलं की स्वामींच्या या वचनापेक्षा स्वामी समर्थ आहे, माझा उद्धार नक्की कर. हे कळायला हजारो युग जातील स्वामींचं हे वाक्य कळायला. कधी कधी वचनांपेक्षा स्वामी समर्थ आहे. कसं वागडं वाटतंय ना तुम्हाला, किती वाईट वाटायलंय, कशी आहे भानगडी, असं सगळे भानगडी आहेत त्या साहित्यामध्ये. म्हणून हा महानुभाव पंथ असा महान विचारांनी भरलेला आहे. हे जो हे माहीमभट्टाने तुम्हाला सिक्रेट का ठेवलंय, एक प्रनिरूपण आज्ञा प्रतिपालनाचं केलं आणि इथेचे आणि हे समर्थ सांगताना सर्वज्ञाने अनेक उदाहरणं दिले, तिथे अनेक दृष्टांत, अनेक वाक्य प्रमाणात दिले असतील. गोटोबास काय ऐकून घेणारे होते काय? नाही का? चांगदेवाला सांगितलं असं नाही, ते सगळेच बसलेले आहेत तिथे. मग कधी कधी आन श्रेष्ठ असते, कधी कधी ईश्वर श्रेष्ठ असतं. मला ते वाचा बोलायचं असं मोठं कौतुक वाटतं. त्यानं स्वामींचा धर्म पाळताना स्वामींची आज्ञा उल्लंघन केलं आहे की नाही. आत्मघातकी अशी कवनी ठाव नाही. त्यानं सांगितलं हे वचन तुमची आण आहे ना, हे तुमच्याकडे परत घ्या. मला अनुसरण मला महत्वाचं आहे. मग तुम्ही समर्थ आहात ना, मग का नाही साहेब होत, नाही तर चालली गुड बाय. आणि आनंदाने तिने ते विशेष केला. उत्तरा पण ते हात जोडले, शरीर सोडून दिलं. म्हणजे असे तर जाणारच होतं ना. काय विचार असेल बरं तिचा, काय कल्पना असेल, तोच विचार डांगरेशांनी केला. इथेच्या आणि हे समर्थ का तुम्ही अवघी जागा कोणी गेले नाही. ठीक आहे, मला म्हणता का ते डोळ्याचं रूप सामावलंय का नाही. तो कोणचा भाव आहे तिथे, असे हे वेगळं स्मरण आहे, ते वेगळं. आतापर्यंत तुम्हाला मी सांगितलं ते वेगळं स्मरण, आता हे वेगळं स्मरण. अशा पलटी आहेत त्या अध्यात्मात. तुमचा काळक्रमानं कशी करणार तुम्ही, ह्याशी ह्यात राहावं लागतंय. नाही तर तुम्ही मग एकच कराल, पोते विनाल सुडे विनाल उठी उपारात गुंतून जाल तुम्ही, पंचावतारात गुताल, कुठेतरी गुताल तुम्ही. मग अशा एरक्रिया सहज क्रियेत कुठेही गुंततं ना. पदयात्राच काढाल, त्याला काही मानसिक ताण नाही लागत, भिक्षाच मागून जेवाल त्याला कुठं डोकं लागतंय, ही तर डोकं लागतं ते. इथीचे आणि हे समर्थकी, असं मोठं व्यापक सूत्र. याच्यावरती सर्व ज्ञानी बीड येथे एक प्रहर निरूपण केलं आज्ञा प्रतिपालनावर. कधी आज्ञा श्रेष्ठ, कधी स्वामी श्रेष्ठ, कधी स्वामी कमी, कधी आज्ञा मोठी आहे ना. माझा सुंदर बोलायचं तसंच आहे. अनेक चरित्रामध्ये असं जाणवतं. त्यामुळे तू इथं जेवना नाही, मला देता का भिक्षा आहे, उपाशीच राहतो मला ते. आणि तसा ध्येय ठेवला आहे नाही. कोणते दंती गोपाळ नस्थळीला विचारलं त्यांनी, नस्थळी तिथं राहायचे ते, काय बोलले असतील बरं त्यावेळेला ते दंती गोपाळ. भोटोबास काय बोलले असतील बानखेळीला, इथेचे आणि हे समर्थ आहे. रे चक्रधरा, काय रे मला सोडून गेलास म्हणाले एकट्याला इथे. तुम्हाला भोटोबास व्हायला 1 महिना लागेल, म्हणजे भोटोबासांची तयारी करायला 12 वर्ष लागतील त्या भावात जायला. आणि मग तुम्हाला दुसरं काही दिसणार नाही जगात, तुम्ही फक्त जगातच असाल, तुमचं प्रेत असेल फक्त. तुम्ही जगामध्ये राहून वेगळं असाल ना. हे जीवन आहे आपलं साधूचं. तर हेही तो सांगितले देवाने भट्टोबासांना, आणि भट्टोबा तयारीच करतात ते आता डायरेक्ट. तर अशी ही आज्ञाभंगाची गोष्ट सांगितली. उद्धव देवाने कशी आज्ञाभंग केली यावर भरवून निरूपण केले, आणि ही लढाई ते थांबते. दंती